मनसेच्या वतीनं परळच्या कामगार मैदानामध्ये कोकण महोत्सव 2025चं आयोजन। महोत्सवाला राज ठाकरे देणार सदिच्छा भेट। शिवसेनेचे माजी खासदार अरविंद सावंत देखील उपस्थित। मालाडच्या मालवणीमध्ये भाजपचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक। असलम शेख यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलेचा हार घालत पुतळा जाळला। असलम शेख यांच्या विरोधात जोरदार आंदोलन। 8 पैकी साधारणतः 4 सीटवर आमचे उमेदवार होते, पण 20 लाख रुपये देऊन आमचे उमेदवार फोडले। योगेंद्र पवार यांचे अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप। मंगल प्रभात लोढा धमकीबद्दल खोटं बोलतायत। अमित साटम आणि भाजपचे लोक माझ्यावर खोटे आरोप करतायत। गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला जातोय। काँग्रेस आमदार असलम शेख यांचं स्पष्टीकरण। अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री। आम्ही जर फक्त आम्हालाच मतदान करा असं म्हटलं तर ते युतीत मिठाचा खडा टाकण्यासारखं ठरेल। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांचे भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका। वेळ पडल्यास आमदार संतोष बांगर भाजप किंवा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये येतील। संतोष बांगर यांच्या पायाखालची वाळू सरकली। हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे संतोष बांगर यांच्यावर टीका। नांदेडमध्ये काँग्रेस आणि वंचितचं बिनसलं। काँग्रेसनं फक्त 4 जागा देऊन पाठीत खंजीर खुपसला। वंचितचे निवडणूक समन्वयक अविनाश भोसीकरांचा आरोप। मला सारा महाराष्ट्र घाबरतो, तुम्ही मला घाबरवायला निघाला। सांगोल्यामध्ये 2च वाघ, एक स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख आणि दुसरा मी। सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांचे भाजप आणि शेतकरी कामगार पक्षाच्या युतीला जोरदार प्रत्युत्तर। बीडमध्ये आमचा विजय निश्चित। विजयसिंह पंडितांनी आपला मतदारसंघ सांभाळावा। बीड मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये गेवराई जाऊ नये। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राज्य प्रवक्ते शिवराज बांगर यांचं वक्तव्य। मनसे नेते अमित ठाकरे नेरुळ पोलीस स्टेशनमध्ये दाखल। नवी मुंबईमध्ये शिवरायांच्या पुतळ्याचं परवानगीशिवाय अनावरण केल्याप्रकरणी अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल। शिंदे आणि माझ्यामध्ये दुरावा नाही, नाराजी नाट्याच्या चर्चेवर फडणवीसांची प्रतिक्रिया। एकमेकांसोबत न बोलण्यासारखं काहीच घडलेले नाही, तर आमच्यात कुठलाही नाराजी नाट्य नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। भिवंडीमधील वराळ तलावाच्या प्रदूषणाबाबत खासदार सुरेश म्हात्रे यांनी व्यक्त केली नाराजी। शहराला पाणीपुरवठा करणारा आणि एकमेव प्रेक्षणीय स्थळ म्हणून ओळख असलेल्या वराळ तलाव परिसरात घाणीचं साम्राज्य। केडीएमसीमध्ये युती न होण्याचा भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांचे संकेत। जो कमळ चिन्हावर उभा राहील त्याला मतदान करा, रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य। पोलिसांनी कोणतीही कसर न ठेवता योग्य तो तपास करावा। मंत्री पंकजा मुंडे यांनी गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणात स्पष्ट केली आपली भूमिका। खासदार बजरंग सोनवणे यांच्याकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला धमकी। परळी नगर परिषदेसाठी अरविंद लाटकर हे निवडणूक निर्णय अधिकारी। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं परळीमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन। मुंडे बहीण भाऊ दाखवतात वेगळं, करतात वेगळंच असं म्हणत खासदार बजरंग सोनवणे यांची मुंडे बहीण भावावर टीका। शिवसंग्राम पक्षाच्या संपर्क प्रमुखाचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। बीडमध्ये पांडुरंग आवारेंचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश। ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसंग्राम पक्षाला सोडचिठ्ठी। काँग्रेस पार्टी ही पूर्ण चितर आणि बितर झाली। वाशिमच्या मालेगाव सभेतून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची काँग्रेस पक्षावर जोरदार टीका। स्वतःच्या पक्षाचा उमेदवार देता न आल्यानं अलिबागमध्ये शिवसेनेची शेतकरी कामगार पक्षासोबत हात मिळवणी। अनिकेत तटकरेंची शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्यावर टीका। महाड येथील चौदार तळ्यासाठी केंद्र सरकारकडून विशेष निधी आणणार। खासदार सुनील तटकरे यांनी दिली माहिती। महाड नगर परिषद निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध। हिंगोलीच्या वसमतमध्ये काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक। महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांचा बैठकीत सहभाग। आम्ही जर गणित जुळवलं तर आमदार संतोष बांगर एका दिवसामध्ये जेलमध्ये दिसतील। हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकरांची फेसबुक पोस्टद्वारे बांगर यांच्यावर टीका। मालाडच्या मालवणी परिसरामध्ये भाजपचा मोर्चा। असलम शेख यांच्या विरोधामध्ये भाजप आक्रमक। असलम शेख यांच्या कार्यालयाच्या बाहेर कडक पोलीस बंदोबस्त।
मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांना फेसबुकवरून धमकी. अनामत खान असं धमकी देणाऱ्या व्यक्तीचं नाव. भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात दिली तक्रार. काँग्रेस आणि भाजपमध्ये संघर्ष वाढला. साटम यांची अस्लम शेख यांच्यावर टीका. टीकेनंतर काँग्रेस आक्रमक, भाजपही संतापली. अस्लम शेख यांच्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन. शिवसेनेकडून उमेदवारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न. माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांचा आरोप. साम दंड वापरून उमेदवारांवर दबावाचा प्रयत्न, गावित यांचं वक्तव्य. नागपूरमध्ये 22 ते 30 नोव्हेंबरच्या दरम्यान पुस्तक महोत्सवाचं आयोजन. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुस्तक महोत्सवाचं उद्घाटन. गृहराज्यमंत्री पंकज भोयर, लेखक आणि शिवकथाकार विजयराव देशमुख राहणार उपस्थित. पुण्यामध्ये ऑलिम्पिक असोसिएशनची बैठक सुरू. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित. माणिकराव कोकाटे, मुरलीधर मोहोळही उपस्थित. परभणीत आगामी निवडणुकांची तयारी. निवडणुकीमध्ये पाथरीकर आम्हालाच आशीर्वाद देतील. गेल्या 35 वर्षापासून पाथरी नगरपालिकेवर आमची सत्ता. काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जुनैद दुर्राणींचा विश्वास. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या त्र्यंबकेश्वरच्या दौऱ्यावर. निवडणुकीच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन. त्र्यंबकेश्वर नगर परिषद भाजपसाठी महत्त्वाची. मात्र त्याआधीच 2 उमेदवारांवर गुन्हा दाखल झाल्यानं उलटसुलट चर्चांना उधाण. अंबरनाथमध्ये वासुदेवच्या माध्यमातून मतदानासाठी जनजागृती. शिवसेनेच्या आगळ्या वेगळ्या प्रचाराची चर्चा. वासुदेवाकडून दारोदारी जात नागरिकांना मतदानाचं आवाहन. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण सध्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये व्यस्त. नांदेडच्या मुदखेड शहरातील कॉर्नर सभेतील त्यांच्या डायलॉगबाजीचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल. पुन्हा काही महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान अपडेट घेऊयात. मुख्यमंत्री फडणवीस सोमवारी जळगावच्या दौऱ्यावर. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भुसावळ येथे सभा आयोजित. नाहटा कॉलेज समोरील मैदानामध्ये सभेचं आयोजन. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी सभास्थळाची केली पाहणी. लोणावळ्यामध्ये भाजपच्या प्रचाराला जोरदार सुरुवात. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ पर्यटन नगरीमध्ये प्रचारासाठी दाखल. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभेला देखील उपस्थिती. सिल्लोड नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची प्रचार पदयात्रा. कॉर्नर बैठकीला मतदारांचा प्रतिसाद. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर. मालेगाव नगरपंचायत निवडणूक अध्यक्षपदासाठी नागेश बळी यांच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांचा मेळावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नंदुरबारच्या दौऱ्यावर. शहाद्यामध्ये मुख्यमंत्री उद्या सभा घेणार. भारतीय जनता पक्ष हा स्वबळावर सर्व उमेदवार निवडून आणेल. भाजपचे विजय चौधरींचा विश्वास. देवळी पुलगाव नगर परिषदेवर भाजपची सत्ता येईल. भाजपचे आमदार राजेश बकानेंचा दावा. केंद्रात आणि राज्यात ज्यांची सत्ता तेच विजय होणार. राजेश बकानेंचं वक्तव्य. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये खाऊ आणण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग. एकावर गुन्हा दाखल. पोलिसांनी गुन्हा दाखल करायला विलंब केल्यानं नागरिकांची आक्रमक भूमिका. स्मृती मानधनाचा विवाह सोहळा तुर्तास रद्द. स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं विवाह सोहळा तात्पुरता स्थगित. नोव्हेंबर महिन्यामध्ये राज्यात रक्ताचा तीव्र तुटवडा. राज्य रक्त संक्रमण केंद्र मुंबई यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सकल मराठा परिवार परभणीच्या वतीनं परभणीत महारक्तदान शिबिराचं आयोजन. आदिवासी गोवारी शहीद दिन. गोवारी शहीद स्मारक येथे मोठ्या संख्येनं गर्दी. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून समाज बांधव आपल्या शहीद बांधवांना अभिवादन करण्यासाठी नागपुरात दाखल. फळांचा राजा आंबा. सिंधुदुर्गच्या वेंगुर्ला बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल. ऐन नोव्हेंबरमध्ये पायरी कलमी आंबा बाजारात. 1500 रुपये डझन असा आंब्यांचा दर. साताऱ्यामध्ये टीएटी परीक्षेच्या दरम्यान धक्कादायक प्रकार. वेळेत पोहोचूनही 8 विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला. परीक्षेपासून वंचित झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये संताप. विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या बाहेर आत्महत्येचा दिला इशारा. परीक्षा केंद्रावर 10 मिनिटं उशिरा पोहोचल्यानं टीएटी परीक्षेपासून विद्यार्थ्यांना ठेवण्यात आलं वंचित. यवतमाळच्या लोकनायक बापूजी अणे विद्यालय केंद्रातील प्रकार.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.